मला एवढंच माहितीये की हा भाडे करू माझ्या खोलीत नकोय. अरे ए ए असं कसं बोलू शकतो तू? ए थांब थांब इथे. अरे मी याला ओळखतो. हा असं ओम, तुला कसं सांगू? मी सांगितलं मालविका मॅमना तुला इथून घेऊन जायला. करायला पाहिजे ना. अरे पैसे देत होता ना तो. प्रॉब्लेम काय त्याचा? नाही मी त्याला सोडतो. अरे बहिणी, ओमला तुम्ही बोलवा ना आत. कुठे राहिलो तो? अशी कशी आत बोलवू सुमन? हे बघ सुमन, मी पैसे पुढे केले ना, म्हणा त्याचेच पैसे होते. राहिले ना मदतीला उभी. झालं का काही उपयोग? पावलो पावली अडचणी येणार, पण मार्ग त्यालाच काढावा लागणार आहे. सॉरी ओम. सोडा मला. ओ चल आपल्या घरी. मी चला घरी. चल ओम दादा. चिन्या एक मिनिट ऐक. मी नाही येऊ शकत. मी आलो तर नलू मावशीला आवडणार नाही, ती चिडेल आणि मला अजून तिला त्रास नाही द्यायचा. कुणाला काही त्रास होणार नाही. आम्ही 6 माणसं राहतो, तू 7वा. कळलं ना? काही होणार नाही. अरे 7-8 दिवसाचा प्रश्न आहे. चल चला चल. चल. एक चिन्या, मी नलू मावशीला काहीतरी प्रॉमिस केलंय आणि ते प्रॉमिस मला मोडायचं नाही. तुम्ही सगळे दमले असाल, तुम्ही जा घरी. मी करतो माझी काहीतरी व्यवस्था. अरे ओम थांब ना. अरे ओम असं काय करतो? ए ओम हे ऐक. ए ओम मैं देखता हूँ. ओम भाई, अरे ओम, स्वीटू चल घरी. स्वीटू चल. मुंबई, आज आपके सिर पे छत नहीं हुआ तो क्या हुआ? इस सिचुएशन में हम सब आपके साथ है ना, वो सबसे ज्यादा इंपॉर्टेंट है. आज सब लोग पार्टी करेंगे, कोई नहीं सोएगा. क्या चिनिया? अरे करेक्ट रॉकी दादा. ओम सर. हॅलो सर. हॅलो मोहित. हॅलो. हे तू इथे काय करतोयस? सर मी तुम्हालाच न्यायला आलोय सर. इथे असे नका राहू तुम्ही, प्लीज चला. जोपर्यंत मी नलू मावशीने दिलेला टास्क पूर्ण करत नाही तोपर्यंत कुठेही जात नाही. सर तो टास्क तुम्ही तिकडे येऊन सुद्धा पूर्ण करू शकता. सर प्लीज माझ्या बरोबर तुम्ही चला. तुम्ही जर नाही आलात तर माझी नोकरी जाईल सर. तुम्हाला माहिती आहे मालविका मॅम. एक मिनिट. ताईलाही माहितीये की मी इथून कुठेही हलणार नाही आणि त्याचा राहिला प्रश्न तुझ्या नोकरीचा, तर त्याची काळजी तू करू नकोस. ओके? नाही थँक्स त्यासाठी सर, पण आता तुमच्याकडे राहायला घर पण नाहीये. तुम्ही कसे राहणार इथे? तुला कसं कळलं माझं घर नाहीये? ते आता येत असताना काही लोक बोलत होते, ते कानावर पडलं म्हणून. बाकी काय नाही सर. प्लीज सर तुम्ही चला ना माझ्या बरोबर घरी. मोहित, माझा डिसिजन फायनल आहे. पण आता तू इथे आलायसच तर रॉकीला आणि मोमोला घेऊन जा. ओके? नहीं ओम भाई, मैं कहीं नहीं जाने वाला. मैं आपके साथ ही रहने वाला हूँ. ए मोहिता, जो चाहिए तो मोमो को लेके जाना. ए मोमो तू जा ना. मोहित लेट्स गो. तसंही ना इथे खूप मच्छर चावतात मला. हा मी येते. अच्छा सर. चल येतो. काळजी घ्या. या मॅम या. ए भुट्टे, चल हम भी भुट्टे सेक के आते. हो ते कुमटे मावशींच्या घराबाहेर चूल आहे ना, तिथे शेकून घेऊया. हम अभी आते हैं. येतो. बाय. चल जल्दी चल.
तू का अशी उभी आहेस? बस ना. बस. मग आजपासून उभी आहेस इथे. बस ये. बेटू अगं काय झालं? सॉरी. कशाबद्दल? माझ्यामुळे तुला इथे असं तुझ्यामुळे नाही काही आणि म्हणून तू अपसेट आहेस. इट्स ओके. डोंट बी अपसेट. हे बघ, जोपर्यंत हा हात माझ्या हातात आहे ना, तोपर्यंत मी कुठेही असलो, काही करत असलो, काही खात असलो, कुठेही झोपत असलो, तरी मला कशाचाच काहीच फरक पडत नाही. जोपर्यंत आपल्याला एकमेकांची साथ आहे ना, तोपर्यंत कुठलीही सिच्युएशन माझ्यासाठी स्वर्गच असेल. स्वीटू, हे बाकड आहे ना, त्याच्यावरही झोप लागेल मला. मॅम, 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 तुमच्याशी थोडं बोलायचं. मॅम, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हो मला? नाही मॅम, तेच बोलायचं होतं. ऍक्च्युली मी त्यांना घ्यायला अंबरनाथला गेलो होतो. मी त्यांना खूप रिक्वेस्ट पण केली, पण ओम सर म्हणाले की जोपर्यंत नलू मावशीनी त्यांना दिलेला टास्क ते पूर्ण करते तोपर्यंत ते इथे घरी नाही येणार. मॅम, मी त्यांना खूप रिक्वेस्टही केली. इवन मी त्यांच्यासाठी बुके पण घेऊन गेलो होतो. त्यांना म्हटलं सर मी कार पण घेऊन आलोय, आणि मी हेही म्हटलं त्यांना की जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत मी इथून जाणारच नाही तुम्हाला घेतल्याशिवाय. सॉरी. तू सॉरी म्हणून काय होणार आहे? नाही, तरी सॉरी. अरे घाबरू नकोस. मी दिलेलं काम यावेळी तू पूर्ण केलेलं नसलंस तरी मी तुझ्यावर चिडलेले नाहीये. का? कारण काय आहे ना, मी बॉस आहे तुझी अक्कल मला माहिती आहे मुळे. त्यामुळे तुझ्यावर सोपवली होती ना, त्या जबाबदारीपेक्षा सुद्धा मोठी जबाबदारी मी पार पाडून आले. त्यापेक्षा मोठं काम करून आले. म्हणजे स्वीटूला पेचात पाडलंय मी. आता ती ओमला काही सांगूही शकत नाही आणि ओमला थांबवूही शकत नाही. इनफॅक्ट ती आता स्वतःहूनच ओम पासून दूर जाईल आणि ओम माझा भाऊ 2 दिवसात घरी परत येईल. क्या बात है मॅम, तुम्ही 2, 9, 6 2, 9, 7. चिन्या कसा नाही आला अजून? एक सुटू पण एवढी चपाती बघ, मी आले. अगं स्वीटू, लक्ष कुठे तुझं? चपाती करपली. सॉरी. काय सॉरी? ओम आल्यापासून कामात लक्ष नाहीये. एक काम धड करत नाहीयेस. आई, असं काही नाहीये. चुकून करपली चपाती. आणि माझ्यापेक्षा जास्त ओमचं तुला टेन्शन आहे ना आई. पण नको काळजी करूस आता. ओम लवकरच जाईल इथून. पाहिलंस, ही श्रीमंता घरची पोरं
कामं करायची सवय नसते त्यांना. 4 दिवस कष्ट करतील पण 5व्या दिवशी स्वतःच्या घरची मऊ गादीच आठवते. स्वीटू, कसं आहे ना, बोलणं फार सोपं. मी अट पूर्ण करेन, तुला हवं ते करेन, पण सगळं जमतं असं नाही. काय झालं, कंटाळला ना? म्हणजे घरी हातातनं गेलं आणि पूर्ण पैसे गोळाही नाही करू शकलं. शेवटी हार मान्य केली. ऐकलंस ना सुमन? नाही, त्या दिवशी एवढा तमाशा केला ना ओमनी. यांच्या समोर अट मान्य केली, पण काय झालं? पण 4 दिवसातच उत्साह मावळला त्याचा. ओम हरला. आई, खर तर त्याला हे सगळं करायची काहीही गरज नाहीये, कधीच नव्हती. माझ्यासाठी चाललंय ना हे सगळं, म्हणून मी काय? स्वीटू काकी, त्या 3 चपात्या करून घेशील का? मी पाणी भरून येते. स्वीटू, गुड मॉर्निंग बेबी. वे मेरा बेटी बेबी. कसला बेटी, काय बेबी? हाँ, अरे मैं यहाँ सोया था क्या? अरे सॉलिड नींद आया हूँ भाई, बहुत मजा आ गया कसम से. ए बच्चा पार्टी, क्या हंस रहे हो? हंस रहे देखना. हंस रहे तुम लोग कौन हो? तुम्हें तो अभी मजा चखाता हूँ इनको. गुड मॉर्निंग. तुम्ही इथे झोपला होतात रात्री? का? जायचं ना घरी. घरी? एवढ्या लांब? तुलाही माहितीये मला सकाळी इथेच यायचं असतं. भाजी मार्केट मध्ये जायला लागतं ना सकाळी उठून, मग कसं येणार एवढ्या लांबून? म्हणून थांबलो, इथेच झोपलो. झालं का तुमचं? तू हे सगळं का करतोयस? मी फक्त बादली लावली. तुलाही माहितीये मी याविषयी बोलत नाही. तू जा ना, तू इथे झोपणार आहेस का असा? आता बाहेर झोपायला काय प्रॉब्लेम आहे तुला? तू मला कळत नाही तुझं काय कन्सर्न नक्की. पण कशासाठी? कशासाठी काय? अगं मला आवडतं चांदण्यात झोपायला, मस्त आकाशाकडे बघत झोपायचं, छान वाटतं. हा, आणि टू बी ऑनेस्ट, काल मी इथे झोपलो होतो तर चंद्र बघता बघता मला तुझा विचार करता करता झोप लागली. मस्त तुझी आठवण काढत झोपलो मी. मला कधी झोप लागली कळलंच नाही बाबा. तुझा विश्वास नाही बसत याच्यावर? नाही बसत आहे का? रॉकी, इकडे रॉकीला विचार, आपल्याला काल कशी झोप लागली सांग. अरे एक नंबर स्वीटू, थोड़ा मच्छर काटा इतना ही.
मैं मुंह धुता हूँ यार. बघ पण मला तू हे सगळं करतोयस ते नाही पटत आहे. मी तुला तेच सांगते ना ओम. ए यार स्वीटू, तू जा इथून. मी समजवेन आईला. स्वीटू, मी समजवेन. स्वीटू, यही टाइम आहे. हे बघ भविष्यामध्ये आपल्या नातवंडांना आपण काय सांगणार? हे तर सांगायला पाहिजे ना की तुमच्या आजीला इम्प्रेस करायला मी इतके कष्ट घेतले. माय गॉड, काय काय केलं. मातीतून चाललो, अनवाणी चाललो, भाजी विकली, असं चांदण्यात झोपलो उघड्यावर. नको सांगायला? हे बघ, तुला कळत नाहीये. ए स्वीटू, आपलं सॉरी आजीबाई, मी जरा लँडलॉर्डला भेटायला जातो, घर मालकाला. तू कर तुझं काम. ओके, बाय. ओए, क्या हुआ? रॉकी दादा, तुम्ही घेऊन जा ना ओमला परत घरी. असं इथे बाहेर झोपून अनवाणी फिरून कुठलीही अट पूर्ण करायची गरज नाहीये त्याला. त्याला त्रास होतोय, तो सांगत नाहीये, पण मला दिसतंय ना. आणि मला पण होतोय त्रास खूप. त्याच्यामुळे त्याला का नाही कळत आहे? पगली, इसी को प्यार कहते हैं ना. आता मी त्याला कितीही सांगितलं ना की चल घरी, तरी तो येणार नाही. फक्त तुझ्यासाठी तो काहीही करायला तयार होईल. और अब वो पीछे मुड़ के नहीं हटने वाला, देख ले. रॉकी दादा, घर पण नाहीये आता. तो असा बाहेर झोपणार आहे का रस्त्यावर? हे 70,000 आहेत. ओमला आजच्या आज घराबाहेर काढायचं आणि घराला कुलूप लावायचं. स्वीटू, यारा कैसे बताओ तुझे, ये सब है ना मालविका बेबी ने किया है. कसं सांगू रॉकी दादा तुम्हाला? ओमची अवस्था बघून मालविका ताई किती चिडल्या आहेत माझ्यावर. त्यांचा खूप जीव आहे ओमवर. अरे ये ये, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. मला माहितीये तुला काय बोलायचंय. आणि थांब, मी तुला सांगतो. हे बघ, नाही ऐक, नाही तू बोलायच्या आधीच मी तुला सांगतो, रिलॅक्स, फार टेन्शन नको घेऊ. काय आहे, हे बघ, कुठलाही घर मालक असा अचानक एखाद्याला घराबाहेर काढू शकत नाही. त्याला काहीतरी रूल्स असतात, काहीतरी रेग्युलेशन असतात. ओके, आणि इथे मी राहून जेमतेम 8च दिवस झालेत. 8 दिवसात तुम्हाला असं कोणी अचानक बाहेर काढू शकत नाही, कळलं? डोंट वरी, मी त्याच्याशी बोलून घेईन. मला आता असं वाटतंय की तो जे सगळं करतोय ते अंडर प्रेशर करतोय. म्हणजे कोणाची तरी अशी इच्छा आहे की मी इथून निघून जावं. हो, माझी इच्छा आहे. तू हे मी केलंय. अच्छा ठीक आहे, तू असं केलं असेल ना तर मी इथं जाणारच नाही, मी इथेच थांबणार. ओके, मी मस्करी नाही करत आहे. खरंच तुझ्या घर मालकाला तुझ्याकडून घर काढून घ्यायला मी सांगितलं. काय? मला तुला त्रास व्हायला नकोय आता. माझ्यासाठी तू वणवण फिरायला नकोय आता मला. कारण नाही, या सगळ्यातनं साध्य काहीच नाही होते. फक्त त्रास होतोय, मनस्ताप होतोय. त्यापेक्षा तुझा प्लीज. तू हे सगळं माझ्यासाठी करतोयस ना? तुझ्यासाठी करतो. मग माझी अशी इच्छा आहे की तू इथून निघून जावंस.